कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी दिवसात जास्त परतावा, तसंच प्लॉट बुकिंग केल्यास 10 ग्राम सोने व पैसे अशा प्रकारचे विविध आमिष दाखवून चंद्रपुरात 93 गुंतवणूकदारांची 2,47,48,926 रुपयांनी फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे। या प्रकरणी गटचांदूर येथील रहिवासी रेवानाथ आनंदराव एकरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे मोतीलाल दुलाल सरकार, बेल्लारी वेंकटाचारी आणि अनुमंडला महेंदर रेड्डी या 3 आरोपींविरुद्ध 18 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे। सदर आरोपीबाबत कोणतीही माहिती असल्यास संबंधितांनी आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे त्वरित संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। पोलीस स्टेशन गडचांदूर येथे या ठिकाणी याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि यातील फिर्यादी आहेत रेवनाथ एकरे यांनी गडचांदूर या ठिकाणी तक्रार दिली की त्यांना शेतीचे लेआउट धारक प्लॉट तयार करून ग्रँड फॉर्च्युनर कंपनी हैदराबादच्या कंपनीनं एका प्लॉट मागे काहीतरी 1 ग्राम सोनं परत एका गुंतवणूकदाराकडून 5 लाख रुपये अशी त्यांनी त्यांच्याकडून ठेव म्हणून स्वीकारली आणि ते परत एका वर्षात दुप्पट देण्याचे त्यांनी तसे आश्वासन दिले। अशामुळे त्या 93 गुंतवणूकदारांनी या ग्रँड फॉर्च्युनर या कंपनीमध्ये अशी गुंतवणूक केली होती। त्याबाबत यातील आम्ही 4 आरोपी अटक केले आहेत आणि 3 आरोपी आतापर्यंत त्यांचा आरोपीचा शोध सुरू आहे। आणि परत जास्तीत जास्त विद्यार्थी, वयोवृद्ध आणि सेवानिवृत्त लोकांना आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर तर्फे आम्ही आवाहन करतो की कुठल्याही अशा कंपन्या की ज्या कुठल्याही नॅशनलाइज बँकेच्या आधारे अधिकृत नाही आहेत अशा कंपनीला किंवा त्यांनी दिलेल्या लालचीसाठी कुठल्याही याच्यासाठी बळी पडू नका आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नका। हे सर्व जनतेला माझं आव्हान आहे। ग्रँड फॉर्च्युनर कंपनी हे 2008 पासून कार्यरत होती आणि जवळपास 3 वर्षे त्यांनी त्या 93 लोकांना गंडवण्याचे प्रोग्राम सुरू ठेवले होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गुंतवणूकदाराची त्यांनी ते फसवणूक केली होती त्याबाबत त्या ग्रँड फॉर्च्युनर कंपनीचे आम्ही सगळे अकाउंट होल्ड केले आहेत आणि 2,97,00,000 रुपये त्या ठिकाणी फ्रीज केले आहेत आणि त्या 93 ग्राहकाचे ते पैसे मिळण्याची हमी आता घेतली आहे शासनाने। त्याबाबतची प्रपोजल सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत।